मोरे सोळे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑन सेम प्लेस हा पार्ट फर्स्ट बघितलाय. आज आपण ऑन सेम प्लेस याचा सेकंड पार्ट बघणार आहोत. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट. ठीक आहे, मागच्या लेक्चरला आपण साधारणतः अँड गुड फिलिंग्स इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंट इथपर्यंत बघितलं आहे. ठीक आहे, या लेक्चरला आपण आय शुड लाईक टू फीचर इथपासून पुढे बघणार आहोत. ठीक आहे, सो आय शुड लाईक टू फीचर इन दिस कनेक्शन माय फ्रेंड द पोलाईट कंडक्टर. आणि रायटर जे आहे ते सांगतात की ह्या संदर्भात तुम्हाला माझा जो काही मित्र जो आहे त्याचा मला आवडलेला स्वभाव, त्याचं उदाहरण द्यायला किंवा त्याचा संदर्भ द्यायला मला आवडेल. ठीक आहे, सो बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिव्ह्यू टू कंडक्टर्स जनरली. आणि ते सांगतात की ह्या उदाहरणाचा अर्थ किंवा हे जे आहे याच्या माझा जे काही संदर्भ देण्याचा मिनिंग जो आहे तो म्हणजे सगळे जे काही कंडक्टर जे असतील ओके त्यांचा हेतू पुरस्कर त्यांना रिव्ह्यू करणं किंवा त्यांच्यावरती ताशेर ओढणं हा माझा त्याच्या पाठीमागचा उद्देश नाही. ऑन द कॉन्ट्ररी, उलट पक्षी, I am disposed to think that there are few classes of men who come through the ordeal of a very trying calling better than the bus conductors do. ते सांगतात की उलट पक्ष असे काही प्रवर्गातील लोक आहे की ज्यांच्या संदर्भात बोलायचं झालं तर अशा लोकांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर की आपल्याला खूप भयंकर ऑर्डियल मी दिलाय बघा, डिफिकल्ट और पेनफुल एक्सपिरियन्स, खूप भयंकर अनुभव जो आहे तो आपल्याला आला असतो की वन बस कंडक्टरपेक्षाही जास्त. Here and there you will meet an unpleasant specimen who regards the passengers as his natural enemies. आणि त्याने सांगितलंय की तुमच्या आजूबाजूला असे लोक जे असतील म्हणजे असे कंडक्टर जे असतील की ते काय करतात, त्यांचे जे काही पॅसेंजर्स असतात ठीक आहे त्यांना काय करतात, आपले शत्रू समजतात. ॲज अ क्रिएचर्स whose chief purpose on the bus is to cheat him. आणि त्यांनी सांगितलंय की जणू ते त्यांना असं समजतं की ते असे कीटक आहेत की त्यांचा काय असतो, फक्त असा पर्पज असतो की हे त्यांना काय करणार आहेत, ते लोक फसवणार आहेत. म्हणून ते त्यांना काय करतात की आपला शत्रू समजतात. अँड हू कॅन ओनली बी केप्ट रिजनेबली ऑनेस्ट बाय द लाऊड व्हॉइस अँड ॲग्रेसिव्ह मॅनर. ठीक आहे, आणि असे काही लोक जे असतात की जे काय करतात एकदम ॲग्रेसिव्ह व्हॉइस आणि काय असतात एकदम ऑनेस्ट असतात. ठीक आहे, म्हणजे प्रामाणिक असतात. बट दिस टाईप इज रेअर अँड रेअर दॅन इट यूज टू बी. त्यांनी सांगितलं अशा प्रकारचे लोक जे आहे आता हे काय झाले, दुर्मिळ झाले. इवन दुर्मिळच, रेअर म्हटलंय. आय फॅन्सी द पब्लिक ओज मच टू द अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी. अरे ते सांगतात की कल्पना जी आहे त्यांच्या डोक्यात आली की जी काही अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी जी आहे विच रन्स ऑल्सो बसेस, ते काय करतात बसेस पण काय करतात रन करतात. फॉर इन्सिस्टिंग ऑन अ सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी इन इट्स सर्वंट्स अँड टेकिंग केअर दॅट स्टँडर्ड इज ऑब्झर्व. आता ते काय करतात की तिथले जे काही सर्वंट जे असतील ठीक आहे, तिथले जे सर्वंट आहेत त्यांना काही ते सिव्हिलिटी म्हणजे सुसंस्कृतपणा जो आहे किंवा गुड मॅनर जे आहे ते काय करतात, शिकवतात. आणि ते जे आहे ते म्हणजे ऑब्झर्व करतात, काटेकोरपणे पाळतात. सो इन डुईंग दिस इज नॉट ओनली मेक्स थिंग्स प्लिझंट फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक. आणि मग ह्या गोष्टी केवळ ते जे काही ट्रॅव्हलिंग किंवा प्रवास जो आहे लोकांचा त्याच काय प्लिझंट म्हणजे सुखद करत नाही तर काय करतात, बट परफॉर्म्स अन इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस. मग हे लोक काय करतात, एक आपली सोशल सर्व्हिस आपण समाजाचं काही देणं लागतो ती सोशल सर्व्हिस जी आहे ही खूप महत्त्वाची आहे. हे पण काय केलं त्यातनं जोपासलं जातं. सो इट इज नॉट देअरफोर विथ एनी फिलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस टू कंडक्टर्स ॲज अ क्लास दॅट आय पे अ ट्रिब्यूट टू अ पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास. आणि त्यांनी सांगितलं की याचा असा अर्थ नाही की मी काय करतो की माझ्या मनामध्ये द्वेष भावना आहे की जी कंडक्टर विषय आहे. ठीक आहे, पण त्यांनी सांगितलं असे काही पर्टिक्युलर मेंबर्स असतात म्हणजे असे काही लोक असतात की ज्यांचा स्वभाव जो आहे किंवा त्यांची इल मॅनर्स आपल्याला दिसून येतात. आणि त्याच्यापैकी एका मेंबरविषयी जे आहे ते काय करतात, रायटर बोलतात. ठीक आहे, आता खरं तर रायटरचा एक्सपिरियन्स जो आहे तो चांगल्या कंडक्टरविषयी आहे, पण पहिले काय करतात ते आपल्याला एक एक्झाम्पल देतात ते आपल्याला बघायचं आहे. सो आय फर्स्ट बिकेम कॉन्शियस ऑफ हिज एक्झिस्टन्स वन डे वेन आय जम्प ऑन टू अ बस अँड फाउंड दॅट आय हॅड लेफ्ट होम विदाऊट एनी मनी इन माय पॉकेट. ते सांगतात याचा मला जो काही अनुभव आला तो एक दिवस की मी काय केलं तर घर सोडलं म्हणजे बस पकडली आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी माझे जे काही पैसे जे आहेत ते माझ्या खिशात पैसेच नाही. याचा अर्थ पैसे काय झालं तर मी घरीच विसरलो होतो. एव्हरीवन had the experience and knows the feeling, the mixed feeling which is discovery arises. ते सांगितले आता रायटर सांगतात की प्रत्येकाला असा अनुभव कधीतरी आलेलाच असतो. मग त्यावेळेस आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या मिश्र फिलिंग जे असतात म्हणजे वेगवेगळ्या फिलिंग जे असतात त्या तयार झालेल्या असतात. सो यू आर अनॉइड बिकॉज यू लुक लाईक अ फूल ॲट द बेस्ट अँड लाईक अ नेव ॲट द वर्स्ट. आणि मग रायटर सांगतात यू आर अनॉइड बिकॉज, मग तुम्ही काय झालेलं असतात रागवलेलं असतं स्वतःवरतीच की तुम्ही फूल आहात, मूर्ख आहात.
ठीक आहे. आणि तुम्ही स्वतःलाच काय समजतात, ॲट अ नेवचं मीन दिलं आहे, अ डिसऑनेस्ट पर्सन, अप्रामाणिक आहात तुम्ही. ठीक आहे. वर्स्ट, अँड यू वूड नॉट बी ॲट ऑल सरप्राईज इफ कंडक्टर आय यू कोल्डली ॲज मच ॲज टू से येस आय नो दॅट स्टील होल्ड स्ट्रिक. आणि मग तुम्हाला आश्चर्य वाटायची काहीच गरज नाही, कारण की जर कंडक्टर तुमच्याकडे बघून हां ही जी काही ट्रिक्स आहे, म्हणजे तुम्ही जे सांगितलं की मी पैसे जे आहे ते घरी विसरलो, आणि मग आता कंडक्टर म्हणतो ही ट्रिक जी आहे ही काय झाली, जुनी ट्रिक्स आहे, नाव देन ऑफ यू गेट, तू काय कर, उतर. ओके. अँड इवन इफ द कंडक्टर इज गुड फेलो अँड लेट्स यू डाऊन इझिली, यू आर फेस्ड विथ द नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक. आणि जरी कंडक्टर सद्ग्रस्त असला, त्याने तुम्हाला एकदम इझिली एकदम सहजपणे खाली उतरून दिले, तरी तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम जे आहे किंवा खूप साऱ्या संकटांना सामोरं जायचं असं की तुम्हाला परत जाण्यासाठी, अँड देन द इनकन्व्हिनियन्स, आणि त्याचा असा परिणाम होतो परहॅप्स ऑफ मिसिंग युअर ट्रेन ऑर युअर एंगेजमेंट. मग त्याच्यामुळे तुम्ही काय करता, तुमची ट्रेन मिस होऊ शकते किंवा तुम्ही ती मीटिंग असेल तुमची ती काय करतात, मिस करतात. So having searched my pocket in a vain for stray coppers and having found I was utterly penniless. आता रायटर सांगतात की माझ्याकडे एक पैसाही नव्हता, म्हणजे मी सगळे खिसे चेक केले, आय वॉज पेनीलेस. ठीक आहे. आता कॉपर्स मीन्स कॉईन्स ऑफ लो व्हॅल्यू. इथं आपण त्याला दमडे वगैरे असतात, त्या ज्या काही कॉपरचे कॉईन्स जे असतात, आता आपण थोडक्यात आपल्याकडे जे काही कॉईन्स वगैरे असतात त्यांनी सांगितले मी खिसे चेक केले पण माझ्याकडे काहीच नाही, आय वॉज पेनीलेस. आय टोल्ड द कंडक्टर विथ ऑनेस्ट ॲज अ फेस I could assume that I couldn't pay the fare and must go back for money. आता रायटर सांगतात मग मी काय केलं, एकदम प्रामाणिकपणे त्या कंडक्टरला सांगितलं की माझ्याकडे पैसे नाही आहे आणि मग मला त्यासाठी काय करायचं आहे, परत जायचं आहे. ओ यू नीडंट गेट ऑफ, दॅट्स ऑल राईट सेड ही. आता तो कंडक्टर जो आहे तो सद्ग्रस्त आहे, तो काय म्हटला बघा, ओ यू नीडंट गेट ऑफ, तुला खाली उतरायची गरज नाही, म्हणजे परत जायची गरज नाही, दॅट्स ऑल राईट, ठीक आहे. And all right, I said, but I haven't a copper on me. तो म्हटलं ठीक आहे पण माझ्याकडे एक रुपया किंवा एक दमडी सुद्धा नाही आहे. ओ आय शॅल बुक यू थ्रू, ही रिप्लाइड. वेअर दॅट वुड यू वॉन्ट टू गो. आणि लगेच कंडक्टर म्हटलं ठीक आहे उतरायची गरज नाही, तुझं तिकीट जे आहे ते काय करतो मी काढतो, तुला नेमकं कुठं जायचं आहे ते सांग. अँड ही हँडल हिज बंडल ऑफ तिकीट्स विथ द air of a man who was prepared to give me a ticket for anywhere from the bank to Hong Kong. आणि त्यांनी सांगितलं गेलं की त्यांनी काय केलं, जो काही तिकीटचं बंडल असत तो केला, म्हणजे तो वरती केला आणि लगेच त्यातनं काय केलं, मला तिकीट दिलं की मला काय करायचं, बँक टू हाँगकाँगपर्यंत जायचं होतं. आय सेड इट वॉज व्हेरी काइंड ऑफ हिम अँड टोल्ड हिम वेअर आय वॉन्टेड टू गो अँड ही गेव मी द तिकीट आय सेड. आणि रायटर सांगतात की मी त्याला सांगितलं की मला कुठं जायचं आहे. ठीक आहे. आणि सांगितल्यानंतर तुझं काही कंडक्टर आहे त्याने काय केलं की रायटरला जिथं जायचं आहे तिथलं लगेच तिकीट काय केलं, दिलं. अँड देन बट वेअर शॉल आय सेंड द फेअर, ओ यू विल सी मी समडे ऑल राईट. आता रायटरचं तिकीट काढून दिल्यानंतर रायटर सांगतो की मी मग तुम्हाला हे भाड्याचे जे काही पैसे असतील ते तुम्हाला मी कुठं पाठवू, तुम्हाला कुठं देऊ. तेव्हा तो कंडक्टर म्हटलं की तुला ओ यू विल सी मी समडे ऑल राईट, काही दिवसांनी मी तुला इथंच भेटेल. ठीक आहे. ही सेड अँड चेअरफुली ही टर्न टू गो. आणि लगेच एकदम आनंदात तो कंडक्टर जो आहे तो काय झाला, आनंदात मागे वळला घेण्यासाठी. अँड देन दॅट लकीली माय फिंगर स्टील दॅट वॉन्डरिंग इन द कॉर्नर ऑफ माय पॉकेट लाइटेड ऑन द शिलिंग अँड अकाउंट वर्थ दॅट स्क्वेअर्ड. आणि त्यांनी सांगितलं की हे करत असतानाच माझ्या खिशात माझे जे काही बोटं जे आहे ते सांगितले इट वॉज वॉन्डरिंग, भटकत होती. इट मीन्स होत की हे खिशात चेकच करत होते रायटर. आणि लगेच त्यांच्या लक्षात आलं की एक कॉर्नरमध्ये काय झालं, त्यांना एक शिलिंग, ठीक आहे, म्हणजे एक नाणं सापडलं. आणि लगेच त्यांनी काय केलं, जे अकाउंट आहे ते स्क्वेअरचं मी सेटल, म्हणजे आपण म्हणतो व्यवहार मिटवून टाकला. थोडक्यात की ते फेअरचे जे काही पैसे आहेत त्यांनी काय केले, तर रायटरने त्या कंडक्टरला देऊन टाकले की ते अनलकीली काय झाले ते खिशामध्ये सापडले होते. And but that fact did not lessen the glows of pleasure which so good nature and action had given me. पण मात्र जे काही तो कंडक्टरची जी काही चांगली वागणूक जी होती, मात्र तो लेसन जो आहे, तो धडा जो आहे, तो रायटरवरती त्याचा काय झाला होता, चांगला इम्पॅक्ट जो आहे तो खोलवरती परिणाम झाला होता. अ फ्यू डेज आफ्टर माय मोस्ट सेन्सिटिव्ह टोज वॉज ट्रॅम्पल्ड ऑन रादर हेविली ॲज आय सॅट रीडिंग ऑन द टॉप ऑफ अ बस. आणि रायटर सांगतात की काही दिवसानंतर की माय मोस्ट सेन्सिटिव्ह टो वॉज ट्रॅम्पल्ड, म्हणजे माझा पायाचा अंगठा जो आहे तो काय झाला, तो कोणीतरी तुडावला होता. रादर हेविली आय सॅट रीडिंग ऑन द
टॉप ऑफ द बस. त्यांनी सांगितलं मी बसमध्ये बसलेलो असताना आणि वाचत असताना माझा अंगठा जो आहे तो कोणीतरी काय केला होता, चेंगारला होता किंवा तुटवला होता. आय लुक अप विथ सम अँगर अँड मोर ॲग्नी अँड आय सॉ माय फ्रेंड ऑफ द चेअरफुल दॅट काउंटनन्स. रायटर सांगतात मग आता पायाच्या बोटावरती कोणीतरी पाय दिल्यानंतर साहजिकच आहे आपण रागाने वरती बघतो. रायटर सांगतात की मी पण काय केलं, रागाने वरती बघितलं आणि त्याने सांगितलं की मला तो माझा जो मित्र आहे तो कंडक्टर तो परत दिसला, पण कसा, दॅट चेअरफुल दॅट काउंटनन्स. ठीक आहे. सो सॉरी सर ही सेड अँड आय नो these are heavy boots that got them because my own feet get trod on so much and now I am that treading on other people's. आणि रागाने वरती बघितल्यानंतर सुद्धा तो व्यक्ती जो आहे बघा, म्हणजे तो कंडक्टर रायटरला म्हटलं बघा, आय नो दीज आर हेवी बूट्स. तो म्हटलं सॉरी सर माझे बूट जे आहे ते खरंच खूप हेवी आहेत आणि मला गॉट डेम बिकॉज माय ओन फीट गेट रॉट. ते सांगितले मी हे का आणले, कारण की बरेच लोक माझेच काय करतात, पाय तुडवत असतात. ठीक आहे. अँड आय एम ट्रेडिंग ऑन द अदर पीपल्स. आता मी काय करतोय, बाकीच्या लोकांचे पाय तुडवतोय. होप आय डिडंट हर्ट यू सर. आणि एकदम नम्रपणे बोलला होता तो की आय होप, मी अशी आशा करतो की तुम्हाला हर्ट वगैरे झालं नसेल. अँड ही हर्ट मी बट ही वॉज सो नाईस अबाउट इट दॅट आय ॲश्युअर हिम ही हॅडंट. आता रायटर सांगतात की खरं तर मला खूप वेदना झाल्या त्या, ते जो काही पायाचा टो जो आहे तो अंगठा चेंगरल्यानंतर बऱ्याच वेदना झाल्यात, पण तिच्या बोलण्याने रायटर सांगतात की मला, म्हणजे मी त्याला खात्री करून दिली की खरंच मला काही हर्ट वगैरे झालं नाही. आफ्टर दिस आय बिगॅन टू ऑब्झर्व हिम वेन एव्हर आय बोर्डेड हिज बस. आणि ते सांगतात की त्याच्यानंतर मी काय केलं, त्याला निरीक्षण करायला सुरुवात केली होती की जेव्हा जेव्हा मी त्या बसवरती त्याच्या बसमध्ये असेल तेव्हा. अँड फाउंड अ क्युरियस प्लेजर इन हिज दॅट कॉन्स्टंट गुड नेचर ऑफ हिज बिअरिंग. आणि त्यांच्या असं लक्षात आलं, तिने सांगितले काय फाउंड दॅट क्युरियस प्लेजर, म्हणजे एकदम सुखद अनुभव जो आहे किंवा सुखद गोष्टी ज्या आहेत त्यांना त्या ऑब्झर्वेशनमध्ये त्याच्या गुड नेचर विषयीचा जो काही त्याचा चांगला स्वभाव आहे त्याच्या दिसून आल्या होत्या. ही सीम टू हॅव ॲन इनएक्झिस्टिबल फंड ऑफ पेशन्स अँड अ गिफ्ट फॉर मेकिंग हिज पॅसेंजर्स कम्फर्टेबल. ठीक आहे. आणि त्याच्याकडे काय सांगितलं, ही सीम्स हॅव टू ॲन इनएक्झिस्टिबल अनलिमिटेड अमर्याद त्याच्याकडे काय होता, संयम होता, पेशन्स होता. आणि पॅसेंजर्सचा काय करायचं की दॅट मेकिंग हिज पॅसेंजर्स कम्फर्टेबल, म्हणजे त्या पॅसेंजर्सला एकदम आरामदायी फील करून द्यायचं. हे जणू त्याच्याकडं काय त्याला देणगीच लाभली होती. आय नोटीस दॅट इफ इट वॉज रेनिंग ही वुड रन अप द स्टेज टू गिव्ह समवन द टिप दॅट देअर वॉज रूम इन साईड. रायटर सांगतात मी नोटीस केलं, जर कुठं बाहेर पाऊस चालू वगैरे असेल तो काय करायचा, स्टेअरपर्यंत, म्हणजे साधारणतः त्या बसच्या ज्या पायऱ्या असेल तिथपर्यंत धावत जायचा. अँड देन दॅट समवन द टीप दॅट देअर वॉज रूम इन साईड. आणि लगेच सांगायचं की बसमध्ये जागा आहे. ठीक आहे. विथ ओल्ड पीपल ही वॉज ॲज अ दॅट कन्सिडरेट ॲज सन, म्हणजे म्हाताऱ्या माणसांसाठी तो त्यांचा मुलासारखा होता. अँड विथ चिल्ड्रन ॲज दॅट अ सॉलिस्टस ॲज अ फादर. ठीक आहे. आणि साधारणतः लहान मुलं असेल त्यांच्यासाठी सांगितलं केअरिंग ऑर कन्सर्न, काळजी करणारा वडिलांसारखा त्याचा रोल होता. ही हॅड एव्हिडेंटली दॅट पेक्युलरली वॉर्म प्लेस इन हिज हार्ट फॉर यंग पीपल. आणि साधारण जे काही तरुण लोक जे असतील यांच्या मनामध्ये त्याच्यासाठी खूप चांगल्या फिलिंग्स किंवा चांगली जागा त्यांनी काय केली होती, निर्माण केली होती. अँड ही ऑलवेज इंडल्ज इन सम मेरी जेस्ट विथ देम. आणि तो नेहमी आनंदी असायचा आणि दुसऱ्यांना पण काय करायचा, आनंदी ठेवायचा. इफ ही हॅड अ ब्लाइंड मॅन on board it was not enough to set him down safely on the pavement. So आता समजा जर एखादा आंधळा माणूस जर त्याला दिसला असेल, ठीक आहे, तर तो फक्त त्याला काय करायचा, वरतीच घेत नव्हता, तर त्याला काय करायचं, व्यवस्थित सेफली पेवमेंटवरती पण काय करायचं, डाऊन सेफली ऑन द पेवमेंट, उतरून पण द्यायचा. ठीक आहे. सो ही वुड कॉल टू बिल in front to wait that while he looked he across the road or round the corner or otherwise safely on his way. ठीक आहे. सो म्हणजे जी काही व्यक्ती त्याला दिसत असेल तो काय करायचा, त्या व्यक्तीला त्याच्या जागेवरती किंवा अराउंड द कॉर्नर कुठं तरी काय करायचं, व्यवस्थित उतरून द्यायचं. इन शॉर्ट आय फाउंड दॅट ही irritated such as an atmosphere of good temper and kindliness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners. ते सांगितले की हिअर स्प्रेड ऑर रिप्रोड्यूस. तो काय करायचं की इन शॉर्ट आय फाउंड दॅट ही दॅट irritated,
म्हणजे सगळीकडे असं ॲटमॉस्फिअर निर्माण करायचं की वातावरण निर्माण करायचं कशामुळं ही इज गुड टेम्पर्ड अँड काइंडलीनेस. मग त्याचा चांगला स्वभाव आणि त्याचं जे काही काइंडलीनेस जे आहे त्यांनी काय करायचं सगळीकडे ॲटमॉस्फिअर तो काय करायचा प्लेजर एकदम चांगला करून टाकायचा. अँड ही मोज अ लेसन इन नॅचरल कस्टसी अँड गुड मॅनर्स. म्हणजे हेच धडा जो आहे की रायटर सांगतात त्यातनं मला मिळतो की जे काही आपला शिष्टाचार असतो किंवा आपले गुड मॅनर्स जे असतात हे खरं तर मी त्याच्याकडनं काय झालं शिकलो. What struck me that particularly was the ease with which he got through his work. आणि त्यांनी सांगितलं what struck me particularly. आता कुठल्या गोष्टी होत्या की ते खरंच मला एकदम इझिली विच ही गॉट थ्रू हिज वर्क की त्याच्या कामातनं मी काय झालो तो शिकलो होतो. इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस सो ऑल्सो गुड मॅनर्स. मग आता जसं बॅड मॅनर्स इन्फेक्शियस असतात जर आपण बॅड लोकांच्या कंपनीमध्ये राहिलो तर आपल्यालाही बॅड मॅनर्स होतात. तसं त्यांनी सांगितलं गुड मॅनर्स पण तसेच असं इन्फेक्शियस. जर आपण गुड मॅनर्स असलेल्या लोकांच्या कंपनीमध्ये राहिलो तर ते पण आपल्याला काय होतात लागू होतात. इफ वी एन्काउंटर इनसिव्हिलिटी मोस्ट ऑफ अस आर ॲप टू बिकम अनसिव्हिल. त्यांनी तेच सांगितलं रायटर सांगते जर आपण अनसिव्हिल लोकांच्या असंस्कृत लोकांच्या संगतीत राहिलो तर लगेच आपण असंस्कृत होऊ शकतो. बट इट इज अन अनयुज्युअल. ठीक आहे. But it is unusual that uncouth person who can be disagreeable with sunny people. Impolite म्हटलंय पण हे अनयुज्युअल आहे म्हणजे हे काही नियमित नाही. हे जरा वेगळं आहे की जर एखादा इम्पॉलाइट व्यक्ती जो आहे ठीक आहे काय सांगितलं दॅट अनकॉथ पर्सन हू कॅन बी डिसएग्रीबल विथ सनी पीपल. आता चांगले आनंदी जे लोक आहे त्यांच्याशी मात्र तो काही इम्पॉलाइट किंवा हे जे लोक असतील हे काही सहमत असतीलच असं नाही. सो इट इज विथ द मॅनर्स ॲज विथ द वेदर. आणि त्यांनी सांगितलं इट इज विथ द मॅनर्स ॲज विथ द वेदर. म्हणजे मॅनर्स जे आहे हे काय झाले ॲज अ वेदर हवामानासारखे. सो नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट लाईक अ फाईन डे सेड किड्स. आता किड्सच्या काही लाईन जे आहे ते सांगितलं आहे नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक a fine day, said kids, and the cheerful person descends on even that gloomiest of us with something of that benedictions of a fine day. Benedictions, blessing. म्हणजे जसं एखाद्या वेळेस काय होतं असतं की ॲटमॉस्फिअर जे असतं ते चेंज होतं तसं त्याचा इम्पॅक्ट जो असतो तो आपल्या माइंडवरती होत असतो. ठीक आहे. सो जॉन किड्सन नथिंग क्लिअर्स ऑफ माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे. जसा दिवस असेल बऱ्याच वेळेस ॲटमॉस्फिअर काय करत असतं आपलं जर ग्लुमी ॲटमॉस्फिअर असेल तर आपलं माइंड जे असतं ते ग्लुमीस्ट होत चालतं. म्हणजे आपण नर्वसनेस किंवा निराश होत असतो पण तसं नसतं ॲक्च्युली सांगितलं दॅट नथिंग क्लिअर्स अप. ठीक आहे. दॅट बेंडिक्शन मी सांगितलं आहे दॅट ब्लेसिंग दॅट समथिंग ऑफ बेंडिक्शन्स ऑफ अ फाईन डे अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन द पोलाईट कंडक्टर्स बस. आणि त्यांनी सांगितलं इट वॉज ऑलवेज फाईन वेदर. म्हणजे जेव्हा जेव्हा त्या कंडक्टरसोबत असायचं तिथलं ॲटमॉस्फिअर तिथलं वेदर जे असतं ते सांगितलं की पोलाईट एकदम छान वेदर असायचं फाईन. अँड ही इज ओन सिव्हिलिटी मग त्याचं जे काही सुसंस्कृतपणा असेल ही इज ओन दॅट कन्सुलरिटी. त्याचं जे काही कन्सुलरिटी आहे बघा ट्राईंग टू विन दॅट फ्रेंडली फिलिंग्स म्हणजे लोकांना एकदम प्रेमाने जिंकून घेण्याचे ॲड्रेस अँड गुड ह्युमर बिअरिंग देन इन्फेक्टेड हिज पॅसेंजर्स. या सगळ्या गोष्टींचा प्रभाव जो आहे तो काय झाला होता त्याचे जे काही पॅसेंजर्स जे आहे त्यांच्यावरती झाला होता. इन लाईटनिंग देअर स्पिरिट्स ही लाईटन हिज ओन टास्क. ठीक आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सांगितले इन लाईटनिंग देअर स्पिरिट्स ही लाईटन हिज ओन टास्क. या सगळ्यांना आनंदी करता करता त्याचं कामही तो त्याच आनंदाने त्याच उत्साहामध्ये करायचा. हिज गायची वॉज नॉट अ वॅस्टफुल लक्झरी बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट. आणि त्याचे जे सांगितले की त्याची जी काही गेयटी जी आहे म्हणजे त्याचा जो काही इन्व्हेस्टमेंट आहे दॅट नॉट वेस्टफुल लक्झरी. असं काय होतं बट साऊंड इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तो जे काही काम किंवा जे काही करत होता तो काय करत होता फक्त वेस्टफुल नव्हतं त्याचं तर काय करत होता इन्व्हेस्ट करत होता. म्हणजे त्याची गुड मॅनर्स जो आहे तो काय करत होता इन्व्हेस्ट करत होता. सो आय हॅव मिस्ड हिम फ्रॉम माय बस रूट ऑफ अ लाईट. मग काही दिवसानंतर आता मी त्याला काय केलं मिस केलं बट आय होप दॅट ओनली मीन्स दॅट ही हॅड कॅरीड हिज सनशाईन ऑन टू द अनदर रोड. पण माझे म्हणजे ते सांगतात की मला माहीत आहे की तो त्याचं जे काही सनशाईन किंवा गुड नेचर जो असेल तो काय करत असेल दुसऱ्या ज्या काही रूटला असेल तिकडे काय करत असेल तो तिथल्या लोकांमध्ये ते चांगले गुण जे आहे किंवा व्हॅल्यूज आहे तो वाटत असेल. इट कॅन नॉट बी टू वाईडली डिफ्यूज इन रॅदर दॅट ड्रॅब वर्ल्ड. इट कॅन नॉट बी टू वाईडली डिफ्युज्ड in rather drab world and I make no apologies for writing that panegyric mean दिलंय बघ a speech or piece of writing to praise someone highly. So त्यांनी सांगितलं I make no apologies for writing panegyric. खरं तर
मी काही क्षमा मागणार नाही की एखाद्या विषयी मी इतकं सारं मन भरून काय करतो त्याचं कौतुक वगैरे करतो ऑन अननोन बस कंडक्टर की जो मला माहितीही नाही आहे. बट इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन ऑफ विजडम फ्रॉम द पुअर लीच गॅदरर ऑन द लोनली मोअर, I see no reason why the laser people should not take lesson in conduct from one who shows how a very modest calling may be dignified by good tempered and kindly feeling. मग ते सांगतो की वर्ड्सवर्थ काय सांगतो, इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन ऑफ विजडम, म्हणजे जर शहाणपणाचा किंवा जे काही मूल्यांचं लेसन जो आहे तो वर्ड्सवर्थ काय करू शकतो की ते फ्रॉम दॅट अ पुअर लीच गॅदरर, ठीक आहे, दॅट सब्जेक्ट ऑफ वर्ड्सवर्थ पोएम रिसोल्युशन अँड इंडिपेंडन्स आहे. सो त्याच्याकडनं जर आपण लेसन शिकू शकतो तर हा सांगतो की आपण सर्वसामान्य लोक त्या कंडक्ट करणं गुड टेम्पर्ड किंवा जे काही काइंडली फिलिंग जे असतील ह्या चांगल्या फिलिंग्स आपण त्याच्याकडनं का नाही शिकू शकत. सो इट इज अ मॅटर ऑफ जनरल ॲग्रीमेंट दॅट द वॉर हॅज हॅड अ चिलिंग इफेक्ट अपॉन दोज दॅट लिटल एव्हरीबडी सिव्हिलिटीज ऑफ बिहेवियर दॅट स्वीटन जनरल एअर. सो त्यांनी सांगितलं इट इज अ मॅटर ऑफ जनरल ॲग्रीमेंट. आता हे शेवटी ज्याच्या त्याच्या ॲग्रीमेंट किंवा जी काही सहमत असणार आहे याचा ह्या गोष्टी काय करत परिणाम करत असतात. हॅड चिलिंग अपॉन अस दॅट लिटल एव्हरीडे सिव्हिलिटीज ऑफ बिहेवियर अँड स्वीटन द जनरल एअर, म्हणजे जे काही आपले गुड मॅनर्स जे असतील ते काय करतात तिथलं ॲटमॉस्फिअर स्वीटन करतात, चांगलं बनवून टाकतात. सो वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक इफ वी आर टू मेक लाईफ काइंडली अँड टॉलरेबल. राईट सांगतात वी मस्ट गो दिस सिव्हिलिटी बॅक. आपल्याला हे सुसंस्कार किंवा हे गुड मॅनर जे आहे ते परत घ्यायलाच पाहिजे. कशासाठी, जर आपल्याला आपलं आयुष्य जे आहे ते चांगलं काइंडली अँड टॉलरेबल करायचं असेल तर टू इच अदर वी कॅनॉट गेट दम बॅक बाय इन्वोकिंग द लॉ. मात्र आपण ते कायदा स्ट्रिक्ट करून किंवा कायद्याने मात्र ते परत मिळू शकत नाही. द पोलिसमन इज नेसेसरी सिम्बॉल अँड द लॉ इज नेसेसरी इन्स्टिट्यूशन फॉर द सोसायटी दॅट इज स्टील सम. आता खरं तर पोलीस आणि लॉ जे आहे हे खरं तर आपल्या सोसायटी समाजासाठी खूप महत्त्वाचेच आहे. ठीक आहे, सिम्बॉल आहे की ते खूप महत्त्वाचेच आहे. बट इट इज अ नेसेसरी इन्स्टिट्यूशन फॉर सोसायटी इन स्टील सम बट वॉट दॅट लोअर दॅन द एंजल्स. ठीक आहे, बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट दॅट मटेरियल अटॅक. आता आपल्याला लॉ काय करू शकतो, फक्त जो काही मटेरियल अटॅक आहे त्याच्या विरुद्धच आपल्याला वाचू शकतो. नॉर विल द लिफ्ट मॅन्स वे मेटिंग मोरल एफर्ट बाय द फिजिकल व्हायलन्स हेल्प अस टू रिस्टोर द सिव्हिलिटीज. आणि त्यांनी सांगितलं की जे काही फिजिकल व्हायलन्स जे आहे की जे त्या लिफ्टमॅनने केलं होतं त्याच्यापासून मात्र आपला कायदा काय करू शकत नाही, वाचू शकत नाही, कारण की ते फिजिकल व्हायलन्स आहे. आय सजेस्ट टू हिम दॅट ही वूड हॅव हॅड मोर that subtle and effective revenge if he had treated the gentleman who would not say please with elaborate. आता रायटर सांगतात की खरं तर मला ते जो काही लिफ्टमॅन आहे त्याला हे सजेस्ट करायचं आहे की त्यांनी त्या माणसाला जर एकदम गुड मॅनर्सनी जर ट्रीट केलं असतं तर कदाचित तो जो बदला आहे जो काही रिव्हेंज आहे त्यांनी सांगितलं पोलाइटनेस, म्हणजे जर त्याला एकदम नम्रपणे जर त्याने हँडल केलं असतं तर तो जो काही बदला त्याने घेतला तो खूप म्हणजे चांगला असतं असं कदाचित रायटरला म्हणायचं. ही वूड हॅव हॅड द विक्टरी नॉट ओनली ओव्हर द बोअर बट ओव्हर हिमसेल्फ अँड दॅट इज द विक्टरी दॅट काउंट्स. आणि त्यांनी सांगितले कदाचित ही तिचं काय असतं विजय असतं, नॉट ओव्हर, बोअरचं मीन दिला बघ रूड इन्सेन्सिटिव्ह पर्सन, म्हणजे त्या नॉट ओनली दॅट ओव्हर द बोअर म्हणजे जो काही इनसेन्सिटिव्ह पर्सन आहे त्याच्यावरती हा त्याचा काय असता की विजयच नाहीत बट ओव्हर हिमसेल्फ, स्वतःवरती सुद्धा असता. दॅट इज द व्हिक्टरी दॅट काउंट्स, की जी व्हिक्टरी जी आहे जो विजय काय केला असता, लिहिला गेला असता, मोजला गेला असता. द पोलाइट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज बट ही ऑलवेज हॅज अ स्पिरिच्युअल विक्टरी. ते सांगितलंय की जो पोलाइट माणूस जो असतो म्हणजे नम्र माणूस कदाचित तो काय करू शकतो की मटेरियल ॲडव्हान्टेज गमावू शकतो पण मात्र तो स्पिरिच्युअल म्हणजे मनाने मात्र तो जिंकल्याचा अनुभव जो आहे तो घेऊ शकतो. आय कमेंट टू द लिफ्टमॅन अ स्टोरी ऑफ दॅट चेस्टरफील्ड बघा चेस्टरफील्डचा मीन दिलाय लॉर्ड चेस्टरफील्ड दॅट इंग्लिश स्टेटमेंट्स ऑथर अँड द पॅटर्न्स ऑफ लेटर्स. सो त्यांनी सांगितलं की आय कमेंट टू द लिफ्टमॅन स्टोरी ऑन चेस्टरफील्डमध्ये जे काही स्टोरी आहे त्याच्यावरती मी कमेंट पण केली. सो इन हिज टाईम द लंडन स्ट्रीट्स वेअर दॅट विदाउट द पेमेंट ऑफ टुडे अँड द मॅन हू टूक अ वॉल अँड हॅड द ड्राय फुटिंग. ते सांगतात की त्यावेळेस साधारणतः लंडनमध्ये पेमेंट्स वगैरे नव्हते आणि बऱ्याच वेळेस काय व्हायचं की लोक जे असायचे ते काय करायचे भिंतीच्या कडेने जे आहे ते ड्राय रोड जे असेल तिथनं चालायचे. आय नेवर गिव्ह द वॉल टू दॅट स्काउंड्रल सेड मॅन हू मेड दॅट चेस्टरफील्ड वन डे इन स्ट्रीट.
आणि एक माणूस जो आहे तो चेस्टरफील्डला म्हटला की मी कधीही आय नेवर गिव्ह द बॉल टू दॅट स्काउंडल, म्हणजे मी त्या भिंतीच्या कडेने कधीही कोणाला जागा देत नाही. आय ऑलवेज डू सेड चेस्टरफील्ड. आणि चेस्टरफील्ड सांगते मी नेहमी देतो. ठीक आहे. दॅट स्टेपिंग विथ अ बो इन टू द रोड, आय होप द लिफ्टमॅन विल ॲग्री दॅट हिज रिव्हेंज वॉज मच मोर स्वीटन इफ ही हॅड फ्लंक द फिलो इन टू द मड. आणि ते सांगतात की मी काय करत असतो, एकदम मान खाली वगैरे घालून काय करतो की एका बाजूने लगेच काय करतो, निघून जातो. म्हणजे एखादा व्यक्ती समोरून आला ते एखादा व्यक्ती समोरून आला जर त्याला जायचं असेल तर बऱ्याच वेळेस आपण पण काय करतो, जागा एकाच रूटने चालत असताना जागा लावून धरतो. आणि पण चेस्टरफील्ड जे आहे ते सांगतात की मी एका बाजूने मान खाली घालून काय होतो, लगेच निघून जातो. कदाचित इतके पोलाईटपणे जर त्या लिफ्टमॅननी पण जर तो जो काही व्यक्ती जो आहे, ठीक आहे, त्याला जर हँडल केलं असतं तर कदाचित त्याचा जो काही रिव्हेंज जो आहे तो खूप चांगला झाला असता. सो असं जे आहे ते अल्फ्रेड लॉर्ड गार्डिनर मानतात. आणि इथं जो आहे तो आपला हा लेसन काय झाला आहे, संपला आहे. जर कोणाला काही प्रॉब्लेम्स किंवा काही समजलं नसेल तर ते खाली काय करू शकतात, कमेंट करू शकतात. ठीक आहे. थँक्यू सो मच.